वैरागमध्ये गाव गुंडांचा माज उतरवला। किराणा दुकानात दहशत माजवणाऱ्या आरोपीची काढली धिंड। पोलिसांचा कठोर संदेश। दहशत पसरवणाऱ्या आयाज शेखला बेड्या। सार्वजनिक ठिकाणी घडली सनसनीत कारवाई। मागील केसच्या रागातून एका किराणा दुकानात धारदार कोयत्याने तोडफोड करत दुकानदारास जीवे मारण्याची धमकी देत सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरवणाऱ्या गावगुंडाला वैराग पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे। आरोपी आयाज अस्फाक शेख राहणार पंचशील नगर वैराग याला अटक केल्यानंतर आज दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी पोलिसांनी त्याची माडा रोड येथील भोसले किराणा दुकानाच्या परिसरातून सार्वजनिक धिंड काढून परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कठोर इशारा दिला। वैराग शहरातील माडा रोडवरील भोसले ट्रेडर्स किराणा दुकानाचे मालक सूरज अजित भोसले व 29 यांनी वैराग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता ही घटना घडली। आरोपी आयाज अस्फाक शेख हातात एका बाजूने धारदार असलेला लोखंडी कोयता घेऊन दुकानासमोर आला। त्याने शिवीगाळ करत मागच्या केसमध्ये आमचे नाव पोलिसांना का सांगितले असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली। या दरम्यान त्याने दुकानाच्या काउंटरवरील कॅडबरी ठेवण्याच्या काचेच्या फ्रीजवर कोयत्याने जोरदार प्रहार करत अंदाजे 10 ते 12 हजार रुपयांचे नुकसान केले। आरोपीकडे धारदार कोयता असल्याने आणि त्याची समाजात दहशत असल्याने दुकानातील लोक तसेच बाहेर जमलेले नागरिक भीतीने जवळ गेले नाहीत। आरोपी धाक दाखवून व सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरून तेथून निघून गेला होता। सूरज भोसले यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करताच वैराग पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखले आणि तत्काळ दखल घेत आरोपी आयाज अस्फाक शेख याला अटक केली। या घटनेमुळे परिसरात निर्माण झालेली भीती आणि आरोपीची गुन्हेगारी वृत्ती लक्षात घेता पोलिसांनी आज 31 ऑक्टोबर रोजी एक महत्त्वाची मोहीम राबवली। माडा रोडवरील भोसले किराणा दुकानाच्या परिसरातून आरोपीची सार्वजनिक धिंड काढण्यात आली। पोलीस अधिकाऱ्यांनी या कारवाईद्वारे स्पष्ट केले की सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला थारा दिला जाणार नाही। पोलिसांनी काढलेल्या या धिंडीमुळे परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये योग्य तो धसका निर्माण झाला असून पोलिसांच्या या सनसनीत कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे। या कारवाईवेळी वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, PSI प्रतापसिंह जाधव, पोलीस हवालदार फुलचंद जाधवर, पोलीस हवालदार उमेश कंगले, जयंत पेटकर, आकाश पवार, राहुल पाटील, श्रीमंत सिंगाडे, नवनाथ चौरे, शिवलिंग कांबळे, शरद कांबळे उपस्थित होते। नमस्कार, मी PI कुंदन गावडे, वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी। काल दिनांक रोजी वैराग पोलीस ठाणे यामध्ये गुन्हा दाखल नंबर 364/2025 BNS सेक्शन 324/2 351/2 तसंच भारतीय शस्त्र अधिनियम कलम 425 या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील फिर्यादी सूरज अजित भोसले यांनी फिर्याद दिली असून त्यांचं हे दुकान आहे आणि या दुकानामध्ये यातील आरोपी आयाज अस्फाक शेख हा आरोपी आहे। या आरोपीवरती यापूर्वी 307चा सुद्धा गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचं नाव का घेतलं म्हणून त्या आरोपीने आज या ठिकाणी येऊन कोयता घेऊन त्या दुकानामध्ये तोडफोड करून धमकी देऊन फिर्यादीला तुला बघतोच वगैरे अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी नमूद आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे। सदर आज हा घटनास्थळ त्यांनी आज दाखवलेला आहे। त्या अनुषंगाने हा स्पॉट व्हिजिट होती। या आपल्या माध्यमातून मी आणि काही लोकांना सांगू इच्छितो की वैरागमध्ये असं कृत्य कुठल्याही प्रकारचं खपून घेतलं जाणार नाही। असे कुठल्याही प्रकारचे कोणी दहशत माजवण्याचं काम जर करत असेल त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। धन्यवाद।